गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे दिवस 4था। तर आपण मस्त फ्रेश झालो नाही, असंच उठून नवीन कपडे घालून आपण चाललोय बीचवरती जस्ट राऊंड मारण्यासाठी, सनराईज बघण्यासाठी। बघूया सनराईज बघायला मिळेल की नाही माहित नाही, आहे की सकाळी पाऊस पडला इथे। बघूया, चला निघूया आता पुढे। आता आपण आलो आहोत बागा बीच जवळ सकाळी मॉर्निंग वॉकसाठी, आणि पाऊस पडला होता ना, त्याच्यामुळे आपण बोललो सकाळी जाऊन येऊया। आणि बघा, काल आपण एक गॉगल घेतला नवीन, कसं वाटतं जरा मला सांगा नक्की। आणि हे असं बीच व्ह्यू। चला बीच जवळ जाऊया, बघूया। तर आता आपण रील शूट करून इथून निघत आहोत हॉटेलला आपल्या नाश्ता करण्यासाठी। संध्याकाळी पुन्हा एकदा येऊ आपण इथे बीचवरती, आणि रात्रीचं हे एक्सप्लोर करूया। इथे डान्स वगैरे असतात, डीजे वगैरे असतो, फुल लाइटिंग वगैरे असते। आता आम्ही आलो हॉटेलला। आता आपण घेतलेला आहे नाश्ता, आणि आज शुक्रवार असल्यामुळे मी आज अंडी दाबून खाणार आहे, अंडी पोहे आणि कलिंगड। दीपकनी पण आता उपास केल्यानंतर आज अंडी घेतलेली आहेत, आणि आमची शितली आणखी। चला नाश्ता करून घेऊया, दोघी जण तिकडे नाश्ता घेतो। आता आपण आलो मोरजेम बीच साठी। इथं आपण चहा प्यायला थांबलेलो आहोत। विकीला चहाची चव लागलेली म्हणून चहा पिण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत। आणि इथे पाठीमागे आपला बीच आहे, आणि इथे असे स्टॉल आहेत। तर चहा वगैरे पिऊया आणि बीचवरती जाऊया। तर आता आपण आलो आहोत मोरजेम बीच जवळ। बीच बघा, सुंदर असा बीच, आणि माणसं आहेत म्हणजे बऱ्यापैकी, एवढी जास्त नाही, आणि लाटा पण भरपूर, मला वाटतं भरती आलेली दिसते। आणि ही जी माती जी आहे ना, पूर्ण व्हाईट रंगाची माती आहे, सफेद रंगाची। तर बघा हवेवरती सर्व उडते बघा, सुंदर असं बीच। तर मित्रांनो, तो आपण मोरजेम बीच वरतून निघत आहोत। इथे खूप मजा केली, मस्ती केली, आणि भरपूर साऱ्या रील्स शूट केलेल्या आहेत, त्या तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळतील। तर विशाल तांगडे ह्या इंस्टाग्रामला जावा, तिथे फॉलो करा, आणि तिथे रील्स तुम्हाला बघायला मिळतील। त्यांचे रील्स शूट झाले आहेत, आणि पाठी जो आपला ग्रुप आहे त्यांचे रील्स शूट झालेले आहेत। तर आता निघूया आपण आता आपल्या हॉटेलसाठी, चला। तर आपण चाललोय स्विमिंग पूलमध्ये। जवळजवळ आज शेवटचा दिवस आहे, उद्या आम्ही चेकआउट करणार आहोत। आज आम्ही स्विमिंग पूल वापरत आहे बघा। विकी गेलेला स्विमिंग पूलमध्ये, आणि मी बघा चला स्विमिंग पूल वापरून घेऊया।
आणि इथे फोटो सेशन चालू आहे. तुला हीच करायची आहे घरात, हे लक्षात ठेव. आता सुप्रिया उडी मारणार आहे स्विमिंग पूल मध्ये. तिथे पण घरात हीच उडी मारायची. उद्या काढायची. सांग मी कसं मारू. असं कर आणि बाजूला वा. तुम्ही लोक नका येऊ मध्ये. असा कर किंवा तुला असं मार, कसं मार. उडी मार. थांब थांब थांब. तू असं हात कर की मी अशी बाजूला हो. अरे नका नाही ना, इकडे येणार आहे. माझी जर उडी बघू दे कशी मारू. विषय माझी जातो माझी पाणी हा बाकी तुला जे बोललो ना, हे घे ना, हे घे ना, पाण्यात बुडत नाही. इकडे बघ पॉर आहे. पॉर व्हिडिओ चालू आहे. गाणं नाही का ह्याच्यावरती गाणं लाव ना, मोबाईलवरती गाणं नाही का जास्त. मी पण उडी मारतो. मी पण ए उडी मारा. ए थांबा. ए मार. मार ना, स्लो नाही, फास्ट. तुमच्यापैकी कोण व्हिडिओ मारतात तिकडे काय ते गाणं. तर आपण आता आलो तिथे मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आपल्या मुलांसाठी. बघूया तिथे काय काय मिळतंय. आम्ही दगसाठी किचन बघत आहोत. हा आहे इथे शॉप, इथे आम्ही बघत आहोत. बघू आता काय आवडतं त्याप्रमाणे आपण घेऊया. शॉपिंग अजून चालू आहे. हा पूर्ण मार्केट आहे ते या बाजूला. आता आपण इंडियन ग्रिल हॉटेलमध्ये जेवणासाठी आता इथं ऑर्डर देत आहे. विकी ऑर्डर देत आहे. विकी ऑर्डर देतोय आणि आपल्या सर्व इथे बसलेले आहे. आणि दीपकचा व्हिडिओ कॉल चालू आहे. आता पटपट जेवण घेऊया. बघूया आता काय काय भेटते. नॉनव्हेज खायचंय आणि इथून जायचंय बीच वरती. कदाचित बागा बीच वरती जायचंय. आता आपण आलोय बागा बीच वरती. लाइटिंग बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे दिवस 5वा आणि मी बघा कुठे उभे गॅलरीमध्ये. आज शेवटच्या दिवशी गॅलरी यूज करतो कारण की दिवसभर आम्ही बाहेर असायचो. आणि हा असा व्ह्यू आहे. तर आज नाश्ता करूया आणि आज आपल्याला निघायचं मुंबईला. व्हिडिओ कशा वाटला आधीच्या ते पण सांगा. आणि हा व्ह्यू. चला तर नाश्ता करून घेऊया. आज सॅटर्डे संडे असल्यामुळे गर्दी खूप वाढत चालली. तुम्ही बघू शकता पाठी पूलमध्ये. आणि आज आम्ही निघत आहोत म्हणजे उद्या आम्हाला एक आराम करायला भेटेल दिवस. आणि इकडे आपला रिसेप्शन आहे, इथे नाश्ता करून घेऊया. तुला आज शनिवार असल्यामुळे मी व्हेज घेतलेली.
ब्रेड जाम आणि उपमा हे पण व्हेजवाले आहेत. आणि आता पटपट नाश्ता करून घेऊया. आपल्याला बॅग पॅक करायची आणि आपल्याला निघायचं मुंबईला. आज आपला शेवटचा दिवस आहे. चला नाश्ता करून घेऊया. तर आता आपण इथे गाडी दिला, जिथून आपण रेंटनी गाडी घेतलेल्या 2 ते द्यायला आलो. 3 गाड्या घेतल्या. एक विकीकडे, विकी येतो थोडा, विकीला लोकेशन पाठवू दीपक. आणि आता गाड्या देऊन आपण जाऊया आपल्या हॉटेलवरती. इथे एक मॅच चालू आहे, ती पण मॅच बघूया. इथले लोकल पोरं खेळत आहेत, त्यांचे बघूया कसं खेळतात, कसं वाटतंय. आणि हा आमचा क्रिकेटर, हा बॉलर आहे. हाच बोलला आपण थांबूया इथे, तर जाऊया. इथे झाली कलिंगड प्रीमियम लीग. एवढी ओव्हर बघून डॉट बॉल. चला तर मित्रांनो, तर आपण निघत आहोत मुंबईसाठी. आपलं वॅकेशन, आपल्या सुट्ट्या संपल्या आहेत. गोव्याला मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. आता आपण चालत मुंबईला. आता आपली गाडी आहे दुपारी 3:20 वंदे भारत एक्सप्रेस. आपण वंदे भारत एक्सप्रेस जात आहोत मुंबईला. तर आपण वंदे भारत एक्सप्रेस निघत आहोत मुंबईला. इथे बघू शकता आपल्या बॅग्स वगैरे सर्व तयार आहेत. फक्त आपले 2 मित्र तयार व्हायचे बाकी आहेत, त्यांची फॅमिली तयार व्हायची बाकी आहे. ते जर ते झाले तयार की त्याच्यानंतर आपण सरळ निघू थेट मुंबईला वंदे भारत एक्सप्रेसने. चला तर मित्रांनो, तर आपण इथून निघत आहोत. आपले सर्व मित्रमंडळी तयार झालेले आहेत, बॅग वगैरे आले. आता आपण जाऊ मुंबईसाठी. आणि हा रिसॉर्टचा व्ह्यू बघा पाठवून. आणि ही बिल्डिंग जिथं आम्ही थांबलो होतो. ती बघा आंबे खात आहेत. ह्या झाडाचे मागून घेतले ते लोकांनी. पडलेला उचललं काय? तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. पडलेला उचललाय. आणि काल तो दुसऱ्याच्या कंपाऊंड मधला आहे, चोरले नाही. पडलेला खात्यात. दुसऱ्याचा कंपाऊंडचा झाडातला आंबा आपल्या कंपाऊंड मध्ये पडलाय इथे, आणि उचलून डायरेक्ट खाल्ला. आमच्या कंपाऊंड मध्ये पडला म्हणजे आमचा. बरोबर है, बरोबर है. बरोबर ना? जो हमारे इधर आएगा वही हमारा. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. गाडी आलेली आहे. आपण चाललोय थीम स्टेशनला, तिकडून जाणार मुंबई. तर हॉटेलवरतून निघाल्यानंतर आपण आलो थीम स्टेशनला. आता आपली ट्रेन आहे 3:20 जनशताब्दी, कुठली? वंदे भारत ट्रेन येते आहे आपली. थोड्या वेळात आली की आपण जाऊया आतमध्ये. सध्या आम्ही इथे बाहेर थांबलोय. आणि इथे जो मागे बसण्याची जागा होती ना, ती पूर्ण फुल झाली, त्याच्यामुळे आम्ही बाहेर थांबलोय. आणि हा आमचा पिकनिकचा करता धरता धोका देणारा करता धरता. आता थोड्याच वेळात गाडी येईल वंदे भारत. त्यांची चूक नाही, माणूस चांगले. तर आपली गाडी आलेली आहे. आतमध्ये जाऊया. जा आतमध्ये जा. हे जावा ना तुम्ही. जा जा सुटेल गाडी. शीतल इकडे बघ. चल विकी, चल पटपट. चला चला, आता आम्ही आलो आतमध्ये. आणि ह्या बाजूला बघा सर्व आपले तयार डिश. आणि हे आतमध्ये डब्बा आपला. आपण आतमध्ये चाललो सीटसाठी. आपण आलो आतमध्ये आणि ट्रेन आपली सुटलेली आहे. सर्वजण सामान सेट करतात. आपला सामान इथे ठेवलेलं आहे. हे दोघं इथे बसलेले आहेत, ते दोघं तिकडे बसलेले आहेत, आणि आम्ही दोघं इथे बसलेलो आहोत. हा घेतलं तुला पण. हो बघ, पेपर वाचायला चालू केला आहे. वंदे भारत एक्सप्रेस में
स्टेशन से आने वाले सभी यात्रियों का स्वागत करती है। पुढील स्टेशन कणकवली. इथे अशी स्क्रीन आहे, त्याच्यावरती होल्ड दिसतात आणि आपल्याला आलेला आहे नाश्ता. एक आहे फ्रुटी काहीतरी, मैना गोल्ड मँगो ड्रिंक. त्याच्यानंतर याच्यात काय आहे खोलून बघूया. त्यानंतर हे सॉल्टेड पॉपकॉर्न आहेत, ऑल इन वन चिवडा. हे आहे अद्रक चाय, टॅमॅटो केचप. बस एवढं झालं आपल्याला नाश्त्याला. हे काय आपल्याला समोर मला वाटतं काय पावसारखं काहीतरी आहे. खोलून बघूया काय ते, खाऊन घेऊया. सगळ्यांसाठी आलेलं आहे. चला आता आम्ही नाश्ता टेस्ट करतोय. बघ काय ह्याच्यामध्ये काय आहे. हे एक दिले आम्हाला नाश्त्यामध्ये मैना गोल्ड मँगो ड्रिंक. हे नवीनच बघा, ती कुठली कंपनी माहित नाही मला. त्यानंतर काय एक कचोरी दिलेली आहे आपल्याला, कचोरी. त्यानंतर अद्रक चाय इन्स्टंटवाली आणि गरम पाणी आणून दिलं आपल्याला. त्यानंतर हे पॉपकॉर्न आणि दुसरं चिवडा, ऑल इन वनचा हल्दीरामचा चिवडा आहे. हल्दीराम ना, हल्दीराम तुमचं ॲडव्हर्टायझिंग करतोय चिवडा. मला पण दिलेला आहे. आता आपण नाश्ता घेऊया, टेस्ट करून बघूया कसं लागतंय. आणि जरा बघ टेस्ट करून कसं लागतंय. हां गरम आहे ना. टेस्ट सांग, ओरिजिनल टेस्ट सांगा, खोटं नाही बोलायचं. काय जे आहे ते आहे. कशी आहे म्हणजे 10 पैकी किती असेल. 10 आउट ऑफ किती, 10 पैकी 8. ओके ठीक आहे सर. बाकी ते हे नॉर्मल आहे, आपण ते सर्व घरी पण खातो. पॉपकॉर्न एकदा आपल्याला इथे ट्राय करायचे कसे ते. आणि ठीक आहे, तर चाय आल्यावर चाय बघू पिऊन. चला मी पण नाश्ता करून घेतो, पटपट नाश्ता करून घेऊया. आणि 7:30 वाजता आपल्याला जेवण. ते लोक तिकडे नाश्ता करतात आणि यांचा नाश्ता ऑलरेडी झालेला आहे. चला आता मी ट्राय करून बघतो कसं लागते. म्हणजे ठीकठाक आहे. थोडंसं ह्याचं जे जाड आहे, 10 पैकी मी ह्याला 6 देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे टायमाला उपयोगी आला आहे आम्हाला, कारण की आम्ही नाश्ता केला नव्हता. ठीक आहे. पण आता सुप्रिया चहा बनवते, सिनेमॅटिक शूट. पकड़ पकड़. भावना जाए तो खाते. ह्या मित्रांनी सांगितलं आम्हाला वडापाव खाऊया का, तर बोलला मोठा वडा आहे. बोललो दोघांमध्ये एक घे. दोघांमध्ये एक वडापाव बघा. आमचं दक्ष पण याच्यापेक्षा जास्त खातो. इस ट्रेन की शौचालय जय विद्या शौचालय है। यात्रीगण कृपया करने की
जेवण आलेलं आहे. आपली व्हेज थाली आहे आणि यांनी घेतले नॉनव्हेज पण अजून त्यांची आली नाही, तर त्यांची थोडा वेळ होईल. आपण व्हेज खाऊन घेऊया. व्हेज प्लेट आलेली आहे. चला तर आपण आलो आता पनवेलमध्ये इकडून आपल्या घरी. तर हे दोघं चालले त्यांच्या घरी डोंबिवलीला ओलाने. तर कसं वाटलं पिकनिकमध्ये? पिकनिक खूपच छान होतं. हा, आमच्या ग्रुपचा मोरक्या थोडा गंडवा निघाला. आमच्या डोक्याला त्रास झाला थोडासा. हॉटेलचा त्रास, खाण्यापिण्याचे त्रासाने भरलेली ट्रिप होती. पण ॲट द एंड ऑफ द ट्रिप ग्रुप गेल्यामुळे ग्रुपने खूपच एन्जॉय केली. दुनियाभरचे 4.5 लाख फोटो काढलेत आम्ही. आणि रील, हा 33 कोटी रील बनवले. हा नाचणारे हे 3 लोक, 1 2 3 बस. आणि ज्याने सध्या कॅमेरा धरलाय तोच काढतोय आणि तोच बनवतोय. त्यामुळं एन्जॉय केला. गोव्याला जाल तर मित्रांबरोबर नक्की जा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला बिलकुल विसरू नका. शीतल, तुला कसं वाटलं? मजा आली? मोठ्याने बोल जरा. पिकनिक कुठे आला आवाज कमी झाला. पिकनिक वरती जाताना खूप आवाज. खूप एन्जॉय तुला कसं वाटलं दीपक? आपण ऑलवेज म्हणतो ना, भारीच वाटतं. तुला? पाडा नको पाडा नको, पाडा नको, पाडा नको. नवीन डायलॉग ऐकायला भेटला. तुला कसं वाटलं? पलटी नको, पाडा नको. खूप 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 मजा आली. आणि ही व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, बाय बाय.